सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ज्या पण मुलांना आता 2024 ला म्हणजे यावर्षी आपल्याला आयटीआयला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या मुलांची जी चौथी प्रवेश फेरी याचा जो निकाल आहे हा 20 ऑगस्ट म्हणजे आज रोजी हा निकाल लागलेला आहे बरोबर. आता हा निकाल कसा बघायचा काय बघायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, चौथ्या प्रवेश फेरीचा जेव्हा मी हे सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तेव्हा त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण क्लिअर केलं होतं की ऑप्शन फॉर्म भरताना असे ऑप्शन भरा ज्या ऑप्शन फॉर्मला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन जे हे घ्यावंच लागेल. कारण आता जो चौथी प्रवेश फेरी याचा नियम काय, तुम्ही पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार म्हणजे तुम्ही जेवढे पण आता ऑप्शन भरले असेल त्या ऑप्शन पैकी कोणत्या पण एका ऑप्शनला जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावंच लागेल. कारण ही जी प्रवेश फेरी आहे ही आपली शेवटची प्रवेश फेरी आहे. ठीक आहे, यानंतर कोणता चान्स आहे मग आपल्याला, जी काउन्सिलिंग राऊंड आहे आपला म्हणजे जी समुपदेशन फेरी आहे फक्त त्यामध्ये आपल्याला फिल करायचा चान्स आहे. त्याचा पण फॉर्म वगैरे भरायची काही गरज नसते. यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑप्शन फॉर्म भरायचा पण गरज नाहीये. यानंतर जी प्रोसेस आहे ही पहिल्यापेक्षा पूर्ण आता कशी राहणार आहे, वेगळी राहणार आहे. फक्त जे मेरिट लिस्ट वगैरे लावणे हा भाग त्याचा कसा राहणार आहे, कॉमन राहणार आहे. ते कसं काय ते मी आपल्या आता पॅनलवरच समजेल वेगळ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, तुमचा जर कोणत्याही पसंती क्रमाच्या म्हणजे तुम्ही जेवढे पण ट्रेड भरले असेल त्यात कुठे पण नंबर लागला असेल आणि तर तुम्हाला ते त्याचे ऍडमिशन आहे हे घ्यावंच लागेल. आणि तरी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म रिजेक्ट करावा लागेल. रिजेक्ट म्हणजे काय, इथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावा नाही लागणार आणि नवीन कोणत्या तरी मोबाईल नंबरवर नवीन रजिस्ट्रेशन आयडी तयार करून तुम्हाला पूर्ण जो फॉर्म आहे हा पहिल्यापासून भरावा लागेल. त्याची मुदत कुठून कुठपर्यंत आहे, 17 जुलै ते 24 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये तुम्हाला म्हणजे आता तर 20 तारीख चालू आहे, मग 24 ऑगस्टच्या आत तुम्हाला फॉर्म भरून तो एडिट करून जर काही चुकी असेल तर तो कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म करून त्याची जी ऑनलाईन 100-150 रुपये फी आहे ही फी भरून परत नव्याने सर्व जो अर्ज आहे हा अर्ज करावा लागेल. किंवा ज्या मुलांनी आतापर्यंत ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना सुद्धा यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट अशी, याचा जो निकाल आहे हा निकाल कसा बघायचा ते आपण बघून घेऊ. आणि जो शेवटचा राऊंड आहे याच्यासाठी कसा अप्लाय करायचा किंवा त्याचे काय नियम आहे हे सर्व आपण पॅनलवर पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. आता बघून घ्यायचा निकाल कसा बघायचा. सर्वात पहिले आपली हे जे होम पेज आहे ऍडमिशनचं, इथं आपल्याला यायचं आतापर्यंत सर्व मुलांना याच्याबद्दल माहिती झालेलं असेल. तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा याची लिंक आहे, आपला जो व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा याची लिंक आहे, किंवा आपल्या ऍडमिशनचे जेवढे पण व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची जी लिंक आहे ही तुम्हाला भेटून जाईल. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या कोपऱ्यात बघा इथं म्हटलंय कॅन्डिडेट लॉग इन, त्याच्यावर टिक करायचं आहे. खाली काय म्हटलंय, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, यावर टिक करायचं आहे. यावर टिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही काय करायचा, पुट करायचा, आणि जो तुमचा पासवर्ड आहे हा पण तुम्हाला पुट करायचा इथं. आता हे पण तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल, रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड काय असतं. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगून ठेवतो, जो तुमचा मोबाईल नंबर आहे रजिस्टर जो तुम्ही ऍडमिशन करताना दिला त्यावर तुम्हाला याचा जो रजिस्ट्रेशन आयडी आहे आणि पासवर्ड आहे याचा मेसेज तुम्हाला आला असेल तो तुम्ही सर्च करा. ते डिटेल टाकल्यानंतर खाली हा जो त्यांनी कॅप्चा दिलाय तो कॅप्चा पुट करायचा आणि लॉग इन वर टिक करायचा. आता लॉग इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्याला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा चेक करून घ्यायचा आणि तुमचं नाव जे आहे हे पण चेक करून घ्यायचं. त्यानंतर ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वर टिक करायचं आणि सेकंड लास्ट ऑप्शन आहे बघा अलॉटमेंट लेटर, यावर टिक करायचं. आता अलॉटमेंट लेटरवर टिक केल्यानंतर ज्या मुलांचा नंबर लागला असेल त्यांना लगेच त्यांचं जे ट्रेड वगैरे कोणत्या लागला, कोणत्या ट्रेडला लागला वगैरे वगैरे हे सर्व डिटेल ओपन होऊन जातील. आता हा जो मुलगा आहे याचा अजून अलॉटमेंट लेटर आलेलंच नाहीये, म्हणजे नंबर नाही, याचा अर्थ असा नाही होत की याचा नंबर नाही लागला. याचा अर्थ असं, याची जी मेरिट लिस्ट आहे किंवा जी अलॉटमेंट लेटर आहे किंवा जे काय आपली चौथ्या फेरीचा निकाल आहे हा अजून लागलेलाच नाहीये. मी साधारण दुपारी 2:30-3 वाजता हे व्हिडिओ बनवतोय आणि अजून सुद्धा जी मेरिट लिस्ट आहे ही लागलेली नाहीये. मागच्या वेळेस हे जे व्हिडिओ आहे तिसऱ्या फेरीचा हे खूप लवकर बनवलं होतं, तर मला असं वाटलं या व्हिडिओमध्ये या मुलाचा जो नंबर आहे 5 वाजेपर्यंत सर्वांची फेरी लागून जाईल. तर 2:30 वाजता सुद्धा अजून कोणाची फेरी लागलेली नाहीये. ज्या मुलांची लागलेली असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलवर किंवा खाली आपलं जे व्हिडिओ आहे याच्या खाली कमेंट करून सांगा, आपण त्यांचं पण लॉग इन चेक करून दुसऱ्या मुलांना दाखवू शकतो. ठीक आहे, तर इथं चेक करून तुम्हाला काय करायचं आहे, जे अलॉटमेंट लेटर आहे हे आलंय का नाही चेक करायचं आहे. जर अलॉटमेंट लेटर ओपन झालं याचा अर्थ तुमचा जो नंबर आहे हा नंबर लागलेला आहे. जर नंबर लागला असेल तर काय करायचं मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय, लवकरात लवकर काय करायचं, तिथं जाऊन 4 दिवसाची तुम्हाला मुदत आहे, 24 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला लगेच जाऊन तिथं काय करायचं ऍडमिशन हे घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे, आणि जो आपला ज्या मुलांचा नंबर लागला नसेल त्यांनी काय करायचं, त्यांना पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल काउन्सिलिंग राऊंड बद्दल जेवढे डिटेल आहे हे सर्वच्या सर्व डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत तुम्हाला एकच काम करायचं आहे, फक्त बसून राहायचं आहे आणि पुढचा जो काउन्सिलिंग राऊंड आहे याची वाट बघायची आहे.
तर आपण जे पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला काउन्सिलिंग राऊंड बद्दल सर्व जेवढं काही महत्त्वाचं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो. तोपर्यंत तुम्ही आपलं जे काउन्सिलिंग राऊंडचा व्हिडिओ आहे ते जाऊन बघू शकता. त्यामध्ये मी त्याची जी बेसिक माहिती आहे ही बेसिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आपण नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.